नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी भूगोल या विषयाचे काही प्रश्न घेऊन आले आहेत, जे की खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आयोग हमखास याच्यावरती प्रश्न विचारतो आणि परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आता आपण बघूया कोणते प्रश्न आहेत ते. तर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आलाय तो. आणि आमच्या फेसबुक पेज म्हणजे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या पेजला फॉलो करायला पण विसरू नका. त्यावरती तुम्हाला सर्व महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पुस्तकं PDF स्वरूपामध्ये, टेस्ट सिरीज PDF स्वरूपामध्ये, सर्व तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळेल. त्यामुळे त्या पेजला सुद्धा तुम्ही फॉलो करायला विसरू नका. चला मग आता आपण बोलूया आपल्या प्रश्नांकडे. पहिला प्रश्न आहे, सूर्याचे प्रकाशीकरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यासाठी डॅश डॅश मिनिटे वेळ लागतो. पहिला पर्याय 8, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 10 आणि चौथा पर्याय 15. त्याचे योग्य उत्तर आहे 8. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. हा प्रश्न पण खूप जास्त महत्त्वाचा आहे, याआधी येऊन गेलेला आहे. छोटा नागपूर पठार हे खालीलपैकी कोणत्या पठाराचा एक भाग आहे? पहिला पर्याय आहे दख्खन, दुसरा पर्याय आहे मारवाड, तिसरा पर्याय आहे बुंदेलखंड आणि चौथा पर्याय आहे मेवाड. त्याचं योग्य उत्तर आहे दख्खन. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. जगाच्या लोकसंख्येत भारताचा क्रमांक डॅश डॅश आहे. पहिला पर्याय तृतीय, दुसरा पर्याय प्रथम, तिसरा पर्याय चौथा आणि चौथा पर्याय तृतीय. त्याचे योग्य उत्तर आहे द्वितीय म्हणजे चौथा पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. भारतामध्ये 20,000 चौकिमी पेक्षाही जास्त जलाशय क्षेत्र असलेल्या खोऱ्यांची संख्या किती आहे? पहिला पर्याय आहे 18, दुसरा पर्याय आहे 12, तिसरा पर्याय आहे 21 आणि चौथा पर्याय आहे 15. त्याचे योग्य उत्तर आहे 12. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. मासळीच्या खतात किती नत्र असतात? पहिला पर्याय 10 ते 15%, दुसरा पर्याय 5 ते 8%, तिसरा पर्याय 0.05 ते 0.1% आणि चौथा पर्याय 0.5 ते 1.0%. त्याचे योग्य उत्तर आहे 5 ते 8%. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघूया आता आपण. पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्नाळा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला पर्याय आहे नाशिक, दुसरा पर्याय आहे रायगड, तिसरा पर्याय आहे पुणे आणि चौथा पर्याय आहे ठाणे. त्याचे योग्य उत्तर आहे रायगड. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्रांचे प्रमाण डॅश डॅश आहे. पहिला पर्याय 0.27, दुसरा पर्याय 0.21, तिसरा पर्याय 0.1 आणि चौथा पर्याय 0.25. त्याचे योग्य उत्तर आहे 0.21. त्यानंतरचा आता 8वा प्रश्न आता बघूया आपण. पृथ्वीच्या परिवलनास डॅश डॅश म्हणतात. पहिलं वार्षिक गती, दुसरं दैनिक गती, तिसरं वैश्विक गती आणि चौथं यापैकी नाही. त्याचे योग्य उत्तर आहे दैनिक गती. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. पडणाऱ्या पावसाच्या संवर्धनासाठी खोल जमिनीत कोणती पद्धत अतिशय महत्त्वाची आहे? पहिला पर्याय आहे जमिनीच्या वरच्या थरात बदल करणे, दुसरा पर्याय खोल नांगरट करणे, तिसरा पर्याय जमिनीच्या वरच्या थरात विशिष्ट अंतररचना करणे आणि चौथा पर्याय जमिनीशी उभे आच्छादन करणे. त्याचे योग्य उत्तर आहे 3 नंबरचं. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या जमिनीत आढळते? पहिला पर्याय आहे अल्कलाईन जमिनीत, दुसरा पर्याय आहे सलाईन जमिनीत, तिसरा पर्याय आहे ॲसिडिक जमिनीत आणि चौथा पर्याय आहे कॅल्कॅरियस जमिनीत. याचं योग्य उत्तर आहे कॅल्कॅरियस जमिनीत. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. या प्रश्नावरती एकदा राज्यसेवामध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. यानंतर सुद्धा येऊ शकतो, कारण की हा प्रश्न आयोग खूपदा रिपीट करतो. यावर हमखास प्रश्न असतो.
प्रश्न आहे, भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात डॅश डॅश अंतर आहे. पहिला पर्याय आहे 6 तास, दुसरा पर्याय आहे 5.5 तास, तिसरा पर्याय आहे 5 तास आणि चौथा पर्याय आहे 4.5 तास. याचं योग्य उत्तर आहे 5.5 तास. यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. एकूण पिकाखालील वार्षिक क्षेत्र व एकूण लागवडीकरिता उपलब्ध असलेले क्षेत्र याचे गुणोत्तर जे टक्केवारीमध्ये प्रकट केले जाते यास काय संबोधतात? पहिला पर्याय उत्पन्न सातत्य निर्देशांक, दुसरा पर्याय बहुपीक तीव्रता, तिसरा पर्याय पीक तीव्रता निर्देशांक, चौथा पर्याय लागवड उपयोगिता निर्देशांक. याचं योग्य उत्तर आहे 2 नंबरचं. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. 4 सूत्री कार्यक्रम डॅश डॅश पिकांशी संलग्न आहे. पहिला पर्याय आहे गहू, दुसरा पर्याय आहे ऊस, तिसरा पर्याय आहे भात आणि चौथा पर्याय आहे भुईमूग. त्याचं योग्य उत्तर आहे भात. त्यानंतरचा प्रश्न बघूयात आपण. सूर्य मंदिर डॅश डॅश शहराच्या जवळ आहे. पहिला पर्याय आहे अजमेर, दुसरा पर्याय आहे अमृतसर, तिसरा पर्याय आहे कन्याकुमारी व चौथा पर्याय आहे पुरी. त्याचं योग्य उत्तर आहे पुरी. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. जगातील सर्वात लहान देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे? ही गोष्ट तुम्हाला माहीतच पाहिजे, यावरती पण प्रश्न येऊ शकतो. पहिला पर्याय आहे मॉरिशस, दुसरा पर्याय आहे व्हॅटिकन सिटी, तिसरा पर्याय आहे श्रीलंका आणि चौथा पर्याय आहे मालदीव. त्याचे योग्य उत्तर आहे व्हॅटिकन सिटी. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रड्डी बंदरामधून जपानला खालील धातूपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? पहिला पर्याय आहे लोह खनिज बॉक्साईड, दुसरा पर्याय आहे लोह खनिज, तिसरा पर्याय आहे लोह खनिज व मॅग्नीज आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. आयोग हमखास खनिजावरती प्रश्न विचारतोच, एकतरी प्रश्न असतोच खनिजावरती, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. याचं उत्तर आहे लोह खनिज. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. महाराष्ट्रातील वर्धा नदीचे खोरे डॅश डॅशच्या साठ्याबद्दल प्रसिद्ध आहे. त्याचं योग्य पहिलं पर्याय आहे दगडी कोळसा, दुसरा पर्याय आहे भ्रमक, तिसरा पर्याय आहे खनिज तेल आणि चौथा पर्याय आहे बॉक्साईड. त्याचं योग्य उत्तर आहे दगडी कोळसा. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. पर्वतीय मृदेस डॅश डॅश मृदा म्हणून ओळखला जाते. पहिला पर्याय काळी कापसाची, दुसरा पर्याय पीठ, तिसरा पर्याय अपरिपक्व आणि चौथा पर्याय अल्कली. याचं योग्य उत्तर आहे परिपक्व. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. पृथ्वीचे भूकवच मध्यावरण याच्या दरम्यान डॅश डॅश ही विलगता आढळते. पहिला पर्याय विरचट, दुसरा पर्याय मोहरभीसिक, तिसरा पर्याय भूभौतिक आणि चौथा पर्याय गेटेनवर्क. त्याचे योग्य उत्तर आहे दुसरं. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? ही गोष्ट तुम्हाला माहीतच पाहिजे. पर्जन्यमान कुठं कोणती आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे, कारण की यावरती पण प्रश्न येतोच. पहिला पर्याय आहे पश्चिम महाराष्ट्र, दुसरा पर्याय आहे कोकण, तिसरा पर्याय आहे मराठवाडा आणि चौथा पर्याय आहे खानदेश. त्याचं योग्य उत्तर आहे कोकण. त्यानंतरचा आता प्रश्न बघूया आपण. बेसाल्ट या खडकाचे विदारण होऊन काळी माती डॅश डॅश येथे तयार झाली आहे. पहिला पर्याय पूर्व विदर्भ, दुसरा पर्याय महाराष्ट्र पठार, तिसरा पर्याय कोकण आणि चौथा पर्याय सह्याद्री पर्वत. त्याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र पठार. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? पहिला पर्याय नर्मदा, दुसरा पर्याय गंगा, तिसरा पर्याय ब्राह्मणी आणि चौथा पर्याय सुवर्णरेखा. योग्य उत्तर आहे सुवर्णरेखा. नंतरचा प्रश्न बघूया. मीना आदिवासी जमात भारतातल्या कुठल्या राज्यात आढळते? पहिला पर्याय गुजरात, दुसरा पर्याय आसाम,
तिसरा पर्याय राजस्थान व चौथा पर्याय कर्नाटक. त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न बघूया आता. यावरती हमखास आयोग प्रश्न विचारतो. कोणते जमात कुठे आहे, कोणती आदिवासी जमात कुठे कोणते महाराष्ट्रामध्ये आहे, यावरती हमखास प्रश्न असतोच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. त्यामुळे तुम्ही तुमचा मार्क जाऊ देऊ नका. तुमचे मार्क फिक्स करा. व्यवस्थित लक्ष द्या. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट कोणती आदिवासी जमात आढळते? कोलम, कोरकू, गोंड का आंध्र? त्याचं योग्य उत्तर आहे कोरकू. त्यानंतरचा आता प्रश्न बघूया आपण. आंध्र प्रदेश सरकारने कोणत्या नदीजोड प्रकल्पांचे अलीकडेच लोकार्पण केले? पहिला पर्याय गोदावरी कावेरी, दुसरा पर्याय कृष्णा गोदावरी, तिसरा पर्याय पेन्नर तुंगभद्रा आणि चौथा पर्याय कृष्णा कावेरी. त्याचं योग्य उत्तर आहे कृष्णा गोदावरी. यानंतरचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत? पहिला पर्याय आहे सातारा, दुसरा पर्याय आहे सांगली, तिसरा पर्याय आहे अहमदनगर आणि चौथा पर्याय आहे कोल्हापूर. त्याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. चंद्राचे परिवलन व परिभ्रमण पूर्ण होण्यास कालावधी लागतो? पहिला पर्याय परिभ्रमणाला परिवलनासाठी 10 पट, दुसरा पर्याय परिवलनाला जास्त व परिभ्रमणाला कमी, तिसरा पर्याय परिवलन व परिभ्रमण या दोन्हींना सारखाच आणि चौथा पर्याय परिभ्रमणाला अधिक तर परिभ्रमणालाही कमी. त्याचे योग्य उत्तर आहे तिसरं. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. भारताची उद्यान नगरी कोणत्या शहराला म्हणतात? पहिला पर्याय आहे श्रीलंका, दुसरा पर्याय आहे बंगलोर, तिसरा पर्याय आहे जपान आणि चौथा आहे गोवा. चे योग्य उत्तर आहे बंगलोर. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. डॅश डॅश हा अवशिष्ट पर्वत आहे. हे माहीतच पाहिजे तुम्हाला. यावरती पण आयोग हमखास प्रश्न विचारतो. एकदा येऊन गेलेला आहे हा प्रश्न. पहिला पर्याय आहे निलगिरी, दुसरा पर्याय आहे सातपुडा, तिसरा पर्याय आहे हिमाचल आणि चौथा पर्याय आहे सह्याद्री. त्याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री. त्यानंतरचा आता प्रश्न बघूया. कुटीर उद्योगातील उत्पादने प्रामुख्याने कोणत्या बाजारपेठेत विकली जातात? पहिला पर्याय स्थानिक, दुसरा पर्याय जागतिक, तिसरा पर्याय विभागीय आणि चौथा पर्याय देशांतर्गत. योग्य उत्तर आहे स्थानिक. यानंतरचा प्रश्न बघूयात आपण. खालील माशाच्या प्रजातीपैकी कोणती प्रजाती सखल जमिनीवरती मत्स्यपालनासाठी अयोग्य आहे? अयोग्य विचारले, ठीक आहे. पहिला पर्याय आहे शार्क, दुसरा पर्याय आहे रोहू, तिसरा पर्याय आहे मृगल आणि चौथा पर्याय आहे कटला. त्याचे योग्य उत्तर आहे शार्क. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या सखोल भागास डॅश डॅश असे म्हणतात? पहिला पर्याय कलाटी, दुसरा पर्याय खाडी, तिसरा पर्याय खलाटी आणि चौथा पर्याय बेट. त्याचे योग्य उत्तर आहे खलाटी. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया. डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. हे तुम्हाला माहीतच पाहिजे. याच्यावरती पण खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. पहिला पर्याय आहे विंध्य, दुसरा पर्याय आहे अरवली, तिसरा पर्याय निलगिरी आणि चौथा सह्याद्री. त्याचे योग्य उत्तर आहे अरवली पर्वत. हा घडीचा पर्वत आहे. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. हैदराबाद स्थित भारतीय राष्ट्रीय सागरी सूचना सेवा केंद्रामार्फत त्सुनामीचा संदाज घेणारी यंत्रणा अंदमान निकोबार द्वीपसमूहातील रंगचाक येथे लावण्यात आली आहे. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर लाटांच्या प्रभावामुळे अध्ययन करून संभाव्य संकटाचा इशारा किती वेळेत ही यंत्रणा देऊ शकते असा दावा करण्यात आला आहे? पहिला पर्याय आहे 10 मिनिटे, दुसरा पर्याय आहे 1 मिनिट, तिसरा पर्याय आहे अर्धा तास आणि चौथा पर्याय आहे 3 मिनिट. याचे योग्य उत्तर आहे 3 मिनिट. त्यानंतरचा प्रश्न बघूयात आपण. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे डॅश डॅश येथे आहेत? पहिला पर्याय आहे कामठी, दुसरा पर्याय आहे सावनेर,
तिसरा पर्याय आहे उमरखेड आणि चौथा पर्याय आहे बल्लारपूर. त्याचं योग्य उत्तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये द्या आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.